चालू घडामोडीच्या नोट्स काढायच्या नाही। वाटेल की सरांनी वेगळं काय सांगितलं, टॉपर नेमकं वेगळं काय करतात। मार्केटमध्ये खूप प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, सगळ्या सोडवत बसाल तर तुम्हाला बिलकुल वेळ पुरणार नाही। वर्दी पाहिजे आहे, मन लागो न लागो तुम्हाला एकदा सुरुवात करावी लागेल। 10 ते 12 तास अभ्यास करावाच लागतो असं नाही, त्यासाठी तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या वाघांना जय हिंद। मित्रांनो, मार्केटमध्ये आलेले पुस्तकं बघून काय विकत घेऊ आणि कोणतं वाचू, टेस्ट सिरीजच्या फिरणाऱ्या जाहिराती बघून कोणती टेस्ट सिरीज विकत घेऊ आणि कोणती टेस्ट सिरीज सोडवू, YouTube वरचे भरमसाठ चॅनल बघून कोणत्या चॅनलला फॉलो करू, कसा अभ्यास करू, हे सगळं कन्फ्युजन जर तुमच्या डोक्यात होत असेल तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं मॅजिक टाइम टेबल तयार करून देणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही अभ्यास पण कराल, रिव्हिजन पण कराल आणि त्यासोबतच तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा सोडवाल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। हा व्हिडिओ थोडासा मोठा वाटू शकतो, परंतु एकदा का हा व्हिडिओ बघितला की तुम्ही तुमच्यासाठी एकदम परफेक्ट टाइम टेबल तयार करू शकता। आजचा व्हिडिओ आपण 3 भागामध्ये विभागला आहे। माझ्यासाठी सोपं होतं की तुम्हाला एक छोटासा टाइम टेबल तयार करून देणं आणि टेलिग्राम वरती तुम्हाला तो शेअर करणं, परंतु मित्रांनो, प्रत्येकाला भेटणारा वेळ वेगळा आहे, प्रत्येकाचे काम वेगळे आहेत, प्रत्येकाला कोणत्या वेळेत कसा अभ्यास करायचा याची परिस्थिती वेगळी आहे। मग अशा वेळी सगळ्यांसाठी एक टाइम टेबल न देता मी आज तुम्हाला हे दाखवतो आहे की तुमच्यासाठी परफेक्ट टाइम टेबल तुम्ही माझ्यासोबत कसा तयार कराल। मित्रांनो, त्या अगोदर खूप मित्र असे आहेत की जो हा व्हिडिओ तर बघत आहे परंतु त्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाही। मित्रांनो, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा, कारण की माझ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला खूप अशा टिप्स, ट्रिक्स, इनसाइट आणि मोटिवेशन मिळेल जे की तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचं आणि फायद्याचं ठरलं आहे। ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओचे 3 पार्ट या प्रकारे आहेत। पहिल्या भागात आपण बघणार आहोत टॉपरचं नेमकं सिक्रेट काय असतं ज्याने ते रिझल्ट आणतात। दुसऱ्या भागात आपण तुमच्या मनातले डाउट्स बघणार आहोत आणि तिसऱ्या भागामध्ये आपण मिळून एक वेळापत्रक तयार करणार आहोत। मित्रांनो, हे तिन्ही भाग खूप महत्त्वाचे आहेत। मी तुमच्यासाठी फक्त टाइम टेबलच दिला असता, परंतु जोपर्यंत तुम्ही ही स्टेप पहिली, त्यानंतर स्टेप दुसरी आणि स्टेप तिसऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत परफेक्ट टाइम टेबल बनवू शकत नाही। कारण की तुम्ही याच्या अगोदर भरपूर टाइम टेबल बघितले असतील, याच्या अगोदर तुम्ही भरपूर टाइम टेबल फॉलो केले असतील, तरी पण तुमचा रिझल्ट आलेला नाही। यावेळेला मी सांगतो त्या प्रकारे टाइम टेबल बनवा आणि फॉलो करा, तुमचा रिझल्ट 100% येईल। सगळ्यात अगोदर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की टॉपर नेमकं वेगळं काय करतात? अभ्यास तुम्हीही भरपूर करता, अभ्यास तेही करतात, मग रिझल्ट त्यांचा काय येतो? या मागचं कारण असं आहे की काही सिक्रेट गोष्टी आहेत ज्या की त्यांना माहिती आहे आणि तुम्हाला माहिती नाही। सगळ्यात अगोदर जर तुम्हाला एखाद्या लोकेशनला पोहोचायचं असेल आणि रस्ता अर्धवट माहित असेल तर काय होईल? मित्रांनो, तुम्ही वेळेवर पोहोचाल का? रस्ता अर्धवट माहिती असेल तर मित्रांनो काय होतं, तर बघा, तुम्ही सपोज इथे आहात, तुम्हाला इथे पोहोचायचं आहे, तर तुम्ही रॅन्डमली प्रवास सुरू करता। जसा जसा प्रवास पुढे जाईल तसं तसं तुम्हाला नॉलेज येत जातं आणि तुम्ही फायनली पोहोचता। आपली पोलीस भरती ही तशीच आहे। तुम्ही इथे आहात, तुमची वर्दी इथे आहे, तुम्हाला इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी जर एक प्रॉपर रस्ता तयार करून दिला की फक्त इथून सुरुवात करायची आणि इथे पोहोचायचं, तर तुम्ही लवकर पोहोचाल इतर मित्रांच्या तुलनेत। म्हणून मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर काही स्टेप्स असतात त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात। बघा, इथे तुम्हाला किचकट रस्ता दिसतोय, आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला इतकी क्लॅरिटी येईल की इथून सुरुवात केल्यावरती इथं कसं पोहोचायचं हे तुम्हाला कळेल। तुम्हाला आतापर्यंत मार्केटमध्ये खूप लोकांनी टेस्ट सिरीज विकल्या असतील, पुस्तकं विकले असतील, तुम्ही त्यांच्या चॅनल्सला फॉलो करता, पण खरा यशाचा फॉर्म्युला काय आहे, अभ्यास होण्याचा फॉर्म्युला काय आहे हे खूप कमी लोकांनी शेअर केलंय। मी हे आज तुमच्याशी शेअर करतोय, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। टॉपर लोकांचं सिक्रेट या फॉर्म्युल्यात लपलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो NRP फॉर्म्युला। NRP या 3 स्टेप मधून जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येऊ शकत नाही। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट, न्यू लर्निंग। N म्हणजे न्यू लर्निंग। न्यू लर्निंग म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला सगळे सांगतात की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा। बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो, तुम्हाला पोहोचायचं आहे इथे आणि तुम्ही आहात इथे,
आता तुम्ही जर इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी जंप घेत असाल आणि त्या जंपसाठी भरपूर वेळ वाया घालवत असाल तर निश्चित इतर मित्रांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळ लागेल. कदाचित असंही होऊ शकतं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाही. कदाचित तुमचं एज लिमिट संपेल, कदाचित तुमची शारीरिक कॅपॅसिटी संपेल. त्यामुळे त्यासाठी काही प्रॉपर स्टेप्स असतात, त्या स्टेप्स आपण बघणार आहोत. आता बघा, सगळ्या मित्रांना सगळे सांगतात अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. पण तुम्हाला कधी कोणी असं सांगितलं का की अभ्यास केल्यानंतर तो लक्षात कसा ठेवायचा? अभ्यास करावा लागतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण लक्षात कसं ठेवायचं हे सगळ्या लोकांना माहिती नाही. आणि म्हणून काय होतं, तुम्ही पुस्तकं घेऊन बसता, पुस्तकाचं पारायण करता, तुम्ही टेस्ट सिरीज घेता, सगळे प्रश्न पाठ करता, तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर घेता, त्यातले सगळे प्रश्न पाठ करता आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष परीक्षा येते त्यावेळेस तुम्हाला प्रेशर येतं आणि असं होतं की तुम्ही जे केलं आहे ते तुम्हाला आठवत नाही. प्रत्येक विषयाचा अभ्यास वेगळ्या प्रकारे करावा लागतो मित्रांनो. मराठीचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, गणिताचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. टिप्स आहे त्या प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. बघा, आपण पहिली गोष्ट बघितली न्यू लर्निंग, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला असं वाटेल की सरांनी वेगळं काय सांगितलं. मित्रांनो, वेगळं मी अजून काहीच सांगितलेलं नाही, कारण की ही ती पहिली स्टेप आहे जे तुम्हाला सगळे सांगतात की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. न्यू लर्निंग म्हणजे काय, तर अभ्यास करा. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या तुम्हाला करायच्या आहे. त्यानंतर पुढचा भाग NRP मधला R म्हणजे रिव्हिजन. या बाटलीमध्ये एका नळाने आपण पाणी भरतो आहे, तर सतत या बाटलीमध्ये जर पाणी भरलं तर काय होईल? बाटलीची एक लेवल आहे, त्या लेवलमध्ये तुम्ही पाणी भरताय, त्यामध्ये पाणी भरत 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 येईल आणि एकदा बाटली भरली, तुम्ही नवीन पाणी त्यामध्ये टाकताय तर काय होईल? नवीन पाणी ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस त्यातलं आतलं जे जुनं पाणी आहे ते बाहेर पडेल आणि नवीन पाणी येईल. बाटलीची जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाणी त्यामध्ये भरता येईल का? बिलकुल नाही. आपल्या मेंदूचंही तसंच आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यास करताय, नवीन गोष्टी शिकताय, तुम्हाला बघा असं होत असेल, तुम्ही जे वाचताय ते वाचताय आणि मागचं विसरून जाताय. सेम एक्झॅक्टली गोष्ट ह्या बाटलीच्या उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगितली. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, नवीन गोष्टी तर शिकायच्याच आहे, पण त्यासोबत वेळेचं एक प्रॉपर गणित आहे की वेळेचं आणि विसरण्याचा जो संबंध आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, रिव्हिजन का करावी लागते ते मी तुम्हाला सांगतोय. इथे आहेत मित्रांनो तुमची मेमरी आणि इथे आहे दिवस. तुम्ही एखादी गोष्ट पहिल्यांदा वाचता तेव्हा तुम्हाला इतकी लक्षात असते आणि जसे जसे 6 दिवस होत येतात ती गोष्ट तुम्ही इथपर्यंत पोहोचून जातात. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट 100% आठवत असेल तर तुम्हाला 6व्या दिवसाअंती ती गोष्ट फक्त 10% आठवते. कळालं? म्हणजे मित्रांनो, तुम्हाला रिव्हिजन ही खूप मस्ट आहे. ओके, यानंतर रिव्हिजन कशी करणार? आता रिव्हिजन कशी करणार? रिव्हिजन करण्यामध्ये काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे रीड. तुम्ही जे मटेरियल वाचता ते तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं लागेल, तेव्हा तुमची रिव्हिजन होईल. त्यानंतर तुम्हाला पाठांतर करावं लागेल. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिव्हिजनला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओची शेवटच्या स्टेपमध्ये ही गोष्ट तुमची क्लिअर होईल. ओके, यानंतर तिसरा भाग आहे प्रॅक्टिस. सगळ्यात अगोदर तुम्ही न्यू लर्निंग मध्ये नवीन गोष्टी शिकाल, त्यानंतर तुम्ही त्याला रिवाइज कराल आणि आता वेळ आली आहे प्रॅक्टिस करण्याची. आता प्रॅक्टिस मध्ये काय येतं बघा मित्रांनो, मला सांगा, सचिन तेंडुलकर हा इतका परफेक्ट माणूस असून सुद्धा प्रत्येक मॅचच्या अगोदर याला प्रॅक्टिसची गरज का पडते? जर सचिनला प्रॅक्टिसची गरज पडू शकते तर तुम्हाला, मला, सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांना प्रॅक्टिसची गरज का पडू नये? इथेच आपण चुकतो. तुम्ही काय करता, सगळे लोक पहिल्या स्टेपलाच थांबतात. प्रत्येक वेळी नवीन पुस्तक घेता, वाचत जाता, नवीन पुस्तक घेता, वाचत जाता. तुम्ही रिव्हिजन करतच नाही. अर्धे मित्र रिव्हिजन पर्यंत पोहोचतच नाही. जे मित्र रिव्हिजन पर्यंत पोहोचले त्यांनी त्यापुढे प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यातले फक्त 10% लोकच प्रॅक्टिस करतात. म्हणजे अभ्यासाच्या ज्या 3 महत्त्वाच्या स्टेप आहे, पहिलं न्यू लर्निंग, त्यानंतर त्याला करायची तुम्हाला रिव्हिजन आणि त्यानंतर जी प्रॅक्टिस करायची आहे ती तुम्ही करायला पाहिजे. तर 90% मित्र फक्त न्यू लर्निंग ह्या पहिल्या स्टेप जवळच थांबतात. यामध्ये रिलेशन कसं असतं ते समजून घ्या मित्रांनो. तुम्ही नवीन गोष्ट शिकता, ती कालांतराने तुम्ही विसरणार असता, पण तुम्ही रिव्हिजन करून ती गोष्ट थोडीशी आणखी जास्त काळ लक्षात ठेवायचा प्रयत्न करता. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणजे तुम्ही काय करता, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही कितपत शिकले
रिव्हिजनमध्ये कितपत विसरले आणि आता तुम्हाला काय येत नाही, काय पूर्णपणे विसरलंय, काय अर्धवट येतं, हे समजून घेण्याचं तंत्र म्हणजे प्रॅक्टिस. बघा प्रॅक्टिस कशी करायची मित्रांनो, तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट PYQ म्हणजे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. मार्केटमध्ये खूप प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, सगळ्या सोडवत बसाल तर तुम्हाला बिलकुल वेळ पुरणार नाही. तुम्हाला काय करायचं, मार्केटमधल्या प्रश्नपत्रिकांच्या अगोदर ज्या मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवायच्या आहे आणि त्यानंतर क्वालिटी टेस्ट सिरीज सोडवायची. 50 रुपयात 100 प्रश्नपत्रिका भेटतात म्हणून त्या विकत घ्यायच्या आणि सोडवायचं असं बिलकुल करायचं नाही. यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल. त्यानंतर तुम्हाला मिनी टेस्ट सोडवायच्या. मिनी टेस्ट म्हणजे छोट्या छोट्या टेस्ट सोडवायच्या. आता या छोट्या छोट्या टेस्ट तुम्हाला कुठं बघायला मिळतील, प्रॅक्टिस करायची आहे बरोबर. प्रत्येक वेळी तर तुमच्याकडे प्रत्येक विषयासाठी भरपूर प्रश्नपत्रिका अवेलेबल असतीलच असं नाही, परंतु मी तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगतो जिथे तुम्ही अभ्यास केलेल्या प्रत्येक घटकावरती छोटी छोटी टेस्ट मिळेल आणि ज्याद्वारे तुम्हाला समजेल की त्या घटकातलं तुम्हाला काय येतं, काय विसरलं. बघा ही आहे studyvadi.in आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला मराठी व्याकरण, डेली ऑनलाईन टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, जीके टेस्ट यामध्ये प्रत्येक टॉपिकवरती छोट्या छोट्या टेस्ट आहे. 15-15 मिनिटाच्या, 15-15 मार्क्सच्या ह्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहे. यानंतर आणखी तुम्हाला रेग्युलरच्या आपल्या टेस्ट कुठे बघायला मिळतील, तर मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भरती. याला तुम्ही फॉलो करा. त्यासोबतच इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इथे मी तुम्हाला डेली मिनी टेस्ट सोडवायला देत असतो, ज्या की PDF स्वरूपात असतात, ऑनलाईन सुद्धा असतात. त्यासोबतच मित्रांनो मिनी टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला आपलं हे जे स्टडीवाडी ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. स्टडीवाडी ॲपमध्ये आपण डेली एक टेस्ट सोडवतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमची रँक सुद्धा कळते. ओके. आणि सगळ्यात शेवटचं, ज्यावेळेस तुम्ही हे टॉपरचं सिक्रेट समजले, नवीन लर्निंग करायची, रिव्हिजन करायची आणि त्याची प्रॅक्टिस करायची, तर आता आपण वेळापत्रक तयार करण्यासाठी रेडी झालो आहोत. बघा आपण आता जाऊया दुसऱ्या पार्टकडे, जो की आहे कॉमन डाऊट्स. मी ज्यावेळी पहिला व्हिडिओ टाकला आणि मित्रांना विचारलं की मित्रांनो तुमच्या मनामध्ये काय काय कन्फ्युजन आहे, काय काय शंका आहे, सगळ्या मला सांगा. आपण ज्यावेळी प्रत्यक्ष टाइम टेबल तयार करणार आहोत त्यामध्ये तुमच्या सर्व शंकांचं निराकरण करेल. भरपूर मुलांनी मला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून त्यांच्या शंका, डाऊट सांगितल्या, काहींनी व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या. त्यातील काही सिलेक्टिव्ह डाऊट्स मी ते तुम्हाला दाखवतो आहे. हे डाऊट्स तुम्हाला एकदा समजले की तुमच्या डोक्यामध्ये काही किंतु परंतु राहणार नाही. का म्हणतोय असं मित्रांनो, कारण की ज्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्ट वेळापत्रक देईल त्यावेळेस तुम्ही म्हणाल सर मी तर सकाळी 4ला उठतो, तुमचं वेळापत्रक 7ला सुरू होतं, मग आता काय करू. मी ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष वेळापत्रक देईल त्यावेळेस तुम्ही म्हणाल सर मला तर 8 तास ड्युटी करावं लागतं, तुमचं वेळापत्रक 2 तासाचं आहे, 4 तासाचं आहे, 6 तासाचं आहे, मी कसं ऍडजस्ट करू. तर बघा हे जे कॉमन डाऊट्स आहे यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या गोष्टी कव्हर झाल्यानंतर काय काय बदल करायचा, कसा कसा बदल करायचा हे तुम्हाला कळेल आणि वेळापत्रक तयार करण्यामध्ये कुठलाही डाऊट शिल्लक उरणार नाही. बघा काय काय कॉमन डाऊट्स आहे. बघूया पहिला डाऊट, माझ्या अभ्यासात मनच लागत नाही, वेळापत्रक बनवून काय करू. खूप मित्रांना हा प्रश्न आहे की सर अभ्यासात मनच लागत नाही. त्यांच्यासाठी असं सांगतो मित्रांनो, वर्दी पाहिजे आहे, मन लागो न लागो तुम्हाला एकदा सुरुवात करावी लागेल आणि एकदा एका डिसिप्लिननी तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर तुमचं ऑटोमॅटिक त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होईल, ऑटोमॅटिक तुमचं मन लागेल. त्यानंतर दुसरा डाऊट, रोज 10 ते 12 तास अभ्यास केला तरच यश मिळेल का. मित्रांनो हा सगळ्यात मोठा डाऊट आहे. खूप मित्र तुम्हाला सांगतात की तुम्हाला वर्दी मिळवायची आहे, तुम्हाला पोस्ट काढायची आहे, 10 तास अभ्यास करावा लागेल, 15 तास अभ्यास करावा लागेल. माझे जे मित्र जॉब करून अभ्यास करता, ज्यांना घरी कामं असतं, त्या मित्रांनी वर्दीचं स्वप्न बघायचं नाही का. निश्चित बघायचं मित्रांनो. एक प्रॉपर प्लॅनिंग असेल तर प्रॉपर प्लॅनिंग असणारा माणूस, मेहनती माणूस हा नशीबवान माणसाला कधीही वरचढ ठरू शकतो. 10 ते 12 तास अभ्यास करावाच लागतो असं नाही. मी तुम्हाला असं वेळापत्रक बनवून देतोय की ज्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही यश मिळवू शकता. त्यानंतर पुढचा डाऊट, मला बिलकुलच वेळ नसतो, मग कसा अभ्यास करू. मित्रांनो वेळ नसतो असं बिलकुल म्हणूच शकत नाही. असतात त्या प्रायोरिटीज. तुम्ही इंस्टाची रील बघायची की 15 मिनिटाची टेस्ट सोडवायची, हे तुमच्या हातामध्ये आहे. एक मूव्ही बघायचा की एक यूट्यूबवरती मॅथचं लेक्चर बघायचं, हे तुमच्या हातामध्ये आहे. काम प्रत्येकाला असणार आहे, अडचणी सगळ्यांना असणार आहे, परंतु तुम्ही महत्त्व कशाला देता यावरती डिपेंड करतं की यश तुम्हाला मिळणार आहे की नाही. यानंतर चौथा डाऊट, माझ्या कामाची रोज फिक्स नसते,
मग मी वेळापत्रक कसं बनवू. मी ज्यांना ज्यांना वेळापत्रक बनवून दिलं त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सर मला कधी 6ला ड्युटीवरती जावं लागतं, कधी 2ला जावं लागतं, कधी रात्री जावं लागतं, कधी नाईट शिफ्ट असते, मग माझं वेळापत्रक कसं बनवू. मित्रांनो, वेळापत्रक हे फ्लेक्झिबल असतं, तुम्ही ते फ्लेक्झिबल बनवायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होईल. जरी तुमचं शेड्यूल चेंज होत असेल तर वेळापत्रक सुद्धा तुमचं त्या प्रकारे बदललं पाहिजे. यानंतर पुढचा डाऊट, इतके पुस्तके, इतके स्टडी मटेरियल आहे, मग इतक्या सगळ्या अभ्यासाला वेळ कसा पुरेल. खूप चांगला डाऊट आहे. मार्केटमध्ये गेलात ना, पोलीस भरतीचे ढिगभर पुस्तकं मिळतील. तुम्ही टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवरती बघाल ना तर पोलीस भरतीसाठी भरमसाठ जाहिराती बघायला मिळतील की ज्यामध्ये ही टेस्ट घ्या, हे करा, ते करा असं सांगितलं जाईल. मग एवढं सगळं करत बसाल तर वेळ पुरेल का. मी सांगतो मित्रांनो, एवढं सगळं करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त क्वालिटी मटेरियल शोधायचं आणि त्याचाच अभ्यास करायचा, बाकी गोष्टींवरती बिलकुल लक्षही द्यायचं नाही आणि विश्वासही ठेवायचा नाही. यानंतर शेवटचा डाऊट, माझा काहीच अभ्यास झालेला नाही, आता सुरू केलं तर अभ्यास होईल का. निश्चित होईल मित्रांनो. ज्या वेळेस तुमचा बिलकुल अभ्यास झालेला नसेल पण तुम्ही आता सुरुवात करत असाल आणि एक प्रॉपर प्लॅनिंगनी करत असाल तर निश्चितपणे तुमचा अभ्यास कंप्लीट होऊ शकतो. फक्त त्यासाठी तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. तर मित्रांनो, दुसरा पार्ट आपण कव्हर केलेला आहे, जे की होते तुमचे कॉमन डाऊट्स. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जात आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला एक टाइम टेबल कसा तयार करायचा हे शिकवतो आहे. बघा मित्रांनो, टाइम टेबल करण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाहीये. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये काही बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या, जसं की तुम्हाला विषयाचं वर्गीकरण करता यायला पाहिजे, कोणते विषय रोज घ्यायचे, कोणते विषय दिवसानुसार घ्यायचे. तुम्हाला वेळेचं वर्गीकरण करता यायला पाहिजे, आपला कोणता वेळ फोकस वेळ आहे, कोणता वेळ डिस्ट्रॅक्टेड वेळ आहे, त्यानुसार तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं होतं. त्यानंतर कॉन्सेप्टचं तुम्हाला वर्गीकरण करायचं होतं, कोणत्या कॉन्सेप्ट ह्या रोज वाचायला पाहिजे, कोणत्या कॉन्सेप्ट ह्या दिवसानुसार वाचायला पाहिजे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे टाइम टेबल तयार करणं खूप सोपं जाईल. हे टाइम टेबल आपण 4 स्टेपमध्ये तयार करतो आहोत. तर बघूया यातली पहिली स्टेप कोणती आहे. त्या अगोदर मित्रांनो, टाइम टेबल तयार करण्यासाठी मी काय केलं, तुमच्यासारखा माझा एक मित्र निवडला. हा सपोज माझा मित्र आहे राम, आणि मी त्याला सांगितलं की मित्रा, मला तुझ्याकडे असणारा वेळ एका कागदावरती लिहून दे, मग मी त्यावरती आधारित तुझं टाइम टेबल तयार करून देईल. तर त्याने काय केलं, त्याने मला सांगितलं, सर मला सकाळी 3.5 तास वेळ असतो, मला संध्याकाळी 1.5 तास वेळ असतो आणि मला रात्री 1.5 तास वेळ असतो. माझं टाइम टेबल कधी चेंज होतं, परंतु मला हा वेळ साधारणपणे भेटू शकतो. तर मी काय केलं, त्याचे हे 3.5, 1.5 आणि 1.5 हे किती तास झाले मित्रांनो, एक साधारण 6.5 तास झाले. 6 ते 6.5 तासाचं त्याच्यासाठी मी अभ्यासाचं असं परफेक्ट नियोजन करून दिलं की ज्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्याचं न्यू लर्निंग होणार आहे, नवीन गोष्टी त्याला शिकायला वेळ आहे, त्याला रिव्हिजन करायला वेळ आहे, प्लस त्याला प्रॅक्टिस करायला सुद्धा वेळ आहे. तर बघा मित्रांनो, रामसाठी मी कशा प्रकारे वेळापत्रक तयार करून दिलं ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला असा डाऊट येऊ शकतो मित्रांनो की हे वेळापत्रक फक्त रामसाठी आहे का, तर बिलकुल नाही. तुम्ही काय करायचं, सगळ्यात अगोदर कागदावरती तुम्हाला कधी कधी वेळ भेटतो ते लिहून काढायचं. ओके, तर पहिल्या स्टेपमध्ये आपण डे आणि टाइम ह्या गोष्टी कागदावरती मांडायच्या. आता मी काय केलं, रामला कसा कसा वेळ भेटतो हे त्याच्याकडनं लिहून घेतलं आणि एका कागदावरती मांडलं. आता इथे मी काय केलं बघा, सकाळी 7 ते 8:30 त्याला वेळ भेटतो, त्यानंतर 8:30 ते 9:30 भेटतो, 9:30 ते 10 वेळ भेटतो. 10 वाजता 10-10:30 राम कामासाठी जातो, तर तो थेट संध्याकाळी 5:30 घरी येतो. त्यामुळे त्याला संध्याकाळी 6 ते 7:30 वेळ भेटतो आणि रात्री तो जेवण वगैरे करून थोडंसं मित्रांशी बोलून थोडंसं फिरून रात्री 9 ते 10:30 पर्यंत पुन्हा अभ्यास करू शकतो. तर त्यांनी मला हा जो गॅप दिला, हा गॅप कसा आहे मित्रांनो, तर बघा त्याचा अभ्यासाचा टाइम टेबल मी सकाळी 7 वाजता सुरू केले, कारण की मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोल घेतला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की मित्रांनो तुम्ही ग्राउंडची तयारी कधी करता. तर खूप मित्रांनी मला सांगितलं सर आम्हाला 2 तास ग्राउंडसाठी लागतात, काहींनी सांगितलं 1.5 तास लागतो. तर एक साधारणपणे 1.5 ते 2 तासामध्ये तुमचं ग्राउंड कव्हर होतं, आणि जे की खूप मित्र पहाटे करण्याचं प्रेफर करतात. तर मग मी असं केलं की एक साधारणपणे सकाळी 5ला तुमचं ग्राउंड सुरू होतं, 6:30 पर्यंत तुम्ही घरी येता, काही 4:30लाही जातात, 6:30 पर्यंत घरी येता, तुम्ही फ्रेश होऊन 7 वाजता अभ्यासाला बसू शकता. आता वेळापत्रकाच्या पहिल्या स्टेपमध्ये आपण इथं सगळे दिवस लिहिले मित्रांनो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. रविवारी तुम्हाला बिलकुल सुट्टी. आवडीचा मूवी बघा,
बाहेर फिरायला जा, मित्रांसोबत जा, कुठलीही गोष्ट करा, एक दिवस तुम्हाला पूर्णपणे ह्या वेळापत्रकामध्ये सुट्टी असणार आहे। ही सुट्टी कशासाठी असणार आहे? तुमचं माइंड बॉडी रिलॅक्स व्हायला पाहिजे। तर बघा वेळापत्रकामध्ये पुढे जाऊ। आता इकडे काय केलं मित्रांनो, वेळ वार लिहून घेतले आणि इकडे वेळ लिहून घेतला। मी सांगतो या प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचा वेळ आणि वार लिहून घ्यायचा। पहिली स्टेप तुमची पूर्ण झाल्यानंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या स्टेपमध्ये, जी की आहे सब्जेक्ट। आता पहिल्या स्टेपमध्ये आपण इकडे वार लिहिले होते, इकडे वेळ लिहिला होता, आता आपण त्यामध्ये सब्जेक्ट टाकणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, इथे लक्षात घ्या। काय लक्षात घ्यायचं आहे? तर इथे तुम्हाला विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि विषयाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या आहे। नवीन गोष्टी ह्या सकाळच्या वेळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकल्या जातात। प्रत्येक विषयाला सारखा वेळ दिला गेला पाहिजे। त्याच्या काठिण्य पातळीनुसार तुम्ही त्याचं वेळेचं नियोजन थोडंफार मागे पुढे करू शकता। आता मी असा विचार केलाय की रामने फ्रेश सुरुवात केलेली आहे, त्या प्रकारे त्याचं वेळापत्रक तयार केलं। मी काय केलं मित्रांनो, सकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये त्याला गणित विषय अभ्यासाला दिला पहिल्या 2 दिवसासाठी। कधी? सोमवार आणि मंगळवार। त्यानंतर बुधवार आणि गुरुवार मी त्याला बुद्धिमत्ता हा विषय दिला आणि शुक्रवार आणि शनिवार त्याला मराठी हा विषय दिला। बघा रविवारसाठी आपल्याकडे कुठलंही नियोजन नाही, रविवार हा फुल एन्जॉय करायचा दिवस आपण ठेवलाय। आता बघा प्रत्येक विषयाला 2-2 दिवस दिले आणि 1.5-1.5 तास दररोज दिलेला आहे। आता आपण काय करतोय मित्रांनो, चालू घडामोडी हा एक तुमचा महत्त्वाचा विषय आहे आणि तो मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की तो रोजच्या रोज करायचा, मासिक महिन्याभराचे एकदाच वाचायचे नाही। म्हणून मग मी काय केलं, सकाळी 7 ते 8:30 मध्ये त्याला विषय वाटून दिले। त्यानंतर सकाळी 9:30 ते 10 या अर्ध्या तासामध्ये मी त्याला चालू घडामोडी वाचायला सांगितल्या। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, चालू घडामोडीचा अभ्यास करताना मित्र काय चुका करतात, नोट्स काढत बसतात। चालू घडामोडीच्या नोट्स काढायच्या नाही, त्यामध्ये वेळ जातो। चालू घडामोडीवरती हार्डली 4 ते 5 प्रश्न येतात। तुम्ही अशा मोठ्या मोठ्या वह्या लिहून काढता आणि त्यातले हार्डली थोडेसे प्रश्न येतात। काही प्रश्न हे जस्ट जनरली वाचूनही समजत असतात। मित्रांनो इथे वेळ वाया घालवायचा नाही। जे म्हणतात नोट्स काढा, त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, तुमच्याकडे इतका वेळ नाही। तुम्ही फक्त काय करायचं, रोजच्या रोज ज्या चालू घडामोडी येतात त्या वाचायच्या आणि ज्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन करायचं त्यावेळेस त्या मासिकातून तुम्ही रिव्हिजन करायचं आहे। लिहून ती वही पुन्हा वाचायला, त्या वहीतून पुन्हा सगळ्या गोष्टी एकत्र करायला, लिहायला इतका वेळ वाया घालवायचा नाही आणि फक्त रोज अर्धाच तास द्यायचा। या चालू घडामोडीमध्ये काय वाचावं यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अर्ध्या तासात पूर्ण चालू घडामोडी कशा कव्हर करायच्या हे शिकवेन। बघा त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही विषय असे असतात की जे आपण दिवसानुसार घ्यावे लागतात, जे की आपण घेतले। सोमवारी आपण गणित घेतलं, सोमवार मंगळवार गणित, बुधवार गुरुवार बुद्धिमत्ता, शुक्रवार शनिवार मराठी। परंतु जीके हा विषय असा आहे की ज्याला कितीही अभ्यास करा, कितीही वेळ द्या, तो खूप वेळ खातो। मग त्याला मी काय केलं, रोज 1.5 तास देण्याचं ठरवलं। मी काय केलं, रोज 6 ते 7:30 मध्ये मी जीके वाचणार आहे। आता यामध्ये तुम्हाला आणखी एक मायक्रो प्लॅनिंग मी तुम्हाला करून देणार आहे की जीके मध्ये सोमवारी काय वाचायला पाहिजे, मंगळवारी काय वाचायला पाहिजे, म्हणजे तुमचा संपूर्ण सिलेबस कसा कव्हर होईल। तर मी ते प्लॅनिंग कसं केलंय बघा मित्रांनो, संध्याकाळी 6 ते 7:30 तुम्ही पहिल्या दिवशी जीके वाचणार, दुसऱ्या दिवशी जीके वाचणार, तिसऱ्या दिवशी तुम्ही नवीन वाचणार नाही, तुम्ही रिव्हिजन करणार। ही रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा 4थ्या दिवशी आणि 5व्या दिवशी तुम्ही वाचणार, 6व्या दिवशी रिव्हिजन करणार। मग अशी मी तुम्हाला जो विसरण्याचा कर्व दाखवला की तुम्ही पहिल्या दिवशी एखादी गोष्ट वाचता, ती 6व्या दिवशी पूर्णपणे विसरून जाता। आपण काय करणार आहोत, पहिल्या दिवशी गोष्ट वाचणार, दुसऱ्या दिवशी गोष्ट वाचणार, तिसऱ्या दिवशी तिला रिवाइज करणार। रिवाइज केल्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचं 50% जे विसरलेलं आहे ते पुन्हा लक्षात येईल आणि रिव्हिजनला एवढा वेळ लागत नाही। 2 दिवसाचा अभ्यास एका दिवसामध्ये रिव्हिजन करून होऊ शकतो। इथे पुन्हा 2 दिवसाचा अभ्यास एका दिवसाचं रिव्हिजन करून होऊ शकतो। या रिव्हिजन मध्ये तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता, जे मी तुम्हाला सांगितलं, आपली वेबसाईट असो, आपलं स्टडीबडी ॲप असो, आपलं टेलिग्राम चॅनल असो, जिथे मी छोट्या छोट्या मिनी टेस्ट देत असतो ते यावरती आधारित आहेत। तुम्ही इथे जीकेत काय वाचलं त्यावरती आधारित एक टेस्ट असेल, इथे काय वाचलं त्यावर आधारित टेस्ट असेल, ती तुम्हाला सोडवायची आहे। तर दुसरी स्टेप आपण विषय एकदा भरून घेतले, आता तिसऱ्या स्टेप मध्ये जाऊया। तिसरी स्टेप आहे रिव्हिजनची। मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत आपण न्यू लर्निंग केलं, नवीन काय शिकायचं हे टाइम टेबल मध्ये टाकलं, आता आपण रिव्हिजन करायची, त्यासोबतच हे या वेळापत्रकामध्ये टाकूया। आता रिव्हिजन कशी करायची, तर बघा मित्रांनो, तुमचं सोमवार आणि मंगळवार गणिताचा अभ्यास झाला
की तुमची बुधवारी त्याला रिव्हिजन व्हायला पाहिजे। बुधवार आणि गुरुवार तुमचा बुद्धिमत्ताचा अभ्यास झाला की शुक्रवारी त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि शुक्रवार आणि शनिवार मराठीचा अभ्यास झाला की त्याची सोमवारी रिव्हिजन व्हायला पाहिजे। म्हणजे काय तर 2 दिवस एका विषयाचा अभ्यास करायचा, तिसऱ्या दिवशी त्याला रिव्हिजन करायची, म्हणजे ते विसरणारच नाही। जे तुमचं 6व्या दिवशी 10% पर्यंत येऊन थांबतं ना मित्रांनो, ते ते 5व्या दिवशी 50% वरती असतं। तुम्ही त्याला रिवाइज केलं की ते पुन्हा आठवतं। आता बघा, गणिताच्या रिव्हिजन मध्ये काय करायचं, मराठीच्या रिव्हिजन मध्ये काय करायचं, बुद्धिमत्ताच्या रिव्हिजन मध्ये काय करायचं, जीकेच्या रिव्हिजन मध्ये काय करायचं, हा एक वेगळ्या व्हिडिओचा भाग आहे। ते मी यामध्ये घेतलं तर हा व्हिडिओ आणखी मोठा होईल। तर सध्यासाठी हा व्हिडिओ आपण फक्त रिव्हिजन काय करायची हे बघूया, बरोबर। रिव्हिजन कशी करायची ते बघूया, रिव्हिजनचं शेड्यूल बघूया। मी ज्यावेळेस एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, जसं की गणिताची रिव्हिजन करताना काय करायचं असतं तर थोडा वेळ फॉर्म्युलांसाठी द्यायचा असतो, थोडा वेळ बेसिकसाठी द्यायचा असतो आणि उरलेला वेळ हा तुमच्या जे तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या त्यांच्यासाठी द्यायचा असतो। ओके, तर रिव्हिजनचा वेळ मी हा सकाळी 8:30 ते 9:30 ठेवला थ्रू आउट। इथे बघा, इथे जे तुम्ही विषय घेतले बघा, 2 दिवस इथं झाले की त्याची रिव्हिजन तिसऱ्या दिवशी, 2 दिवस इथं झाले की त्याची रिव्हिजन तिसऱ्या दिवशी, 2 दिवस इथं झाले की त्याची रिव्हिजन इथे, या प्रकारे आपण रिव्हिजन करतो आहे, कळालं। त्याचप्रमाणे जीकेचे 2 दिवस अभ्यास, तिसऱ्या दिवशी रिव्हिजन, 2 दिवस अभ्यास, तिसऱ्या दिवशी रिव्हिजन, या प्रकारे आपण रिव्हिजन केलेली आहे। आता यातील शेवटची स्टेप उरते जी की आहे स्टेप नंबर 4, जिला आपण म्हणतो प्रॅक्टिस। प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितलं, नवीन अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायची आणि फायनली प्रॅक्टिस करायची आहे। तर इथे आपण रात्री 9 ते 10:30 या वेळेमध्ये प्रॅक्टिस करणार आहे। या वेळेमध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहे। बघा कसं करणार, पहिल्या दिवशी पेपर सोडवायचा, दुसऱ्या दिवशी त्याचं ॲनालिसिस करायचं, परत एक पेपर सोडवायचा, परत एक ॲनालिसिस करायचं, पेपर सोडवायचा, ॲनालिसिस करायचं। 6 दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये तुमचे 3 पेपर सोडून होतील आणि त्या तिन्ही पेपरचं ॲनालिसिस पूर्ण होईल। खूप मित्र विचारतील सर ॲनालिसिस म्हणजे काय, तर यासाठी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती असणारा एक व्हिडिओ आहे, व्हिडिओचं नाव आहे तुमचा स्कोर 65 पासून 95 पर्यंत कसा वाढवायचा। हा व्हिडिओ नक्की बघा, नक्की बघा। मी पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं असतं, पेपरचं ॲनालिसिस करून मार्क 65 पासून 95 पर्यंत कसे न्यायचे असतं हे मी शिकवलेलं आहे आणि जे की खूप IMP आहे। ओके, तर मित्रांनो हे आहे तुमचं वेळापत्रक। मला असं वाटतं की तुम्ही याचा जर स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही तुमचं वेळापत्रक या प्रकारे तयार करू शकता। आता खूप मित्र मला असं म्हणतील की सर आम्हाला असा वेळ अशा प्रकारे भेटत नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी ज्या अगोदरच्या स्टेप तुम्हाला सांगितल्या त्या स्टेपमध्ये एकदा वेळ कसा तयार करायचा। तुमचं कदाचित असं असेल की तुम्हाला 7 ते 8:30 मध्ये वेळ भेटणार नाही, तुमची सकाळ जर 8 ला सुरू होत असेल तुमचं शेड्यूल थोडंसं मागे पुढे होऊ शकतं। हे वेळापत्रक मी 6 तास अभ्यासाला वेळ भेटतो म्हणून तयार केलेला आहे। असं काही नाही मित्रांनो की 12 तासाचं वेळापत्रक असलं पाहिजे। जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमच्याकडे जर 4च तास असेल तर हे वेळापत्रक यामध्ये वेळ थोडा कमी करून तुम्ही हे वेळापत्रक 4 तासांसाठी सुद्धा बनवू शकता। आणि हे जर करायला तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी कमेंटमध्ये तुमच्यासाठी हे खास वेगळं वेळापत्रक तयार करून देईल। मित्रांनो या 4 स्टेपमध्ये आपण बघितलं की वेळापत्रक कसं तयार करायचं असतं आणि हे एक परफेक्ट वेळापत्रक आहे, जे वेळापत्रक तुम्हाला अभ्यासामध्ये 100% यश मिळवून देईल। हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर तुम्हाला एक शेवटची एक बोनस फॅक्ट सांगतो मित्रांनो। हा बोनस फॅक्ट काय आहे तो बघूया। खूप मित्र असं म्हणतील की सर हे संपूर्ण वेळापत्रक आम्हाला फॉलो करणं शक्य होत नाही। काही दिवस असे येतात की माझं वेळापत्रक फॉलो होतं, काही दिवस होत नाही। 6 तासाचं वेळापत्रक आहे, एका दिवशी 4च तास अभ्यास होतो। अशा वेळी काय करायचं, त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जर वेळापत्रक बनवलं आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही 80% जरी वेळापत्रक फॉलो केलं ना तरी सुद्धा तुम्हाला यश मिळणारच। का, कारण की पोलीस भरतीची तयारी करणारे मी असे विद्यार्थी बघितलेले आहे ज्यातले फक्त 30%च विद्यार्थी हे वेळापत्रकानुसार अभ्यास करता, वेळापत्रकच फॉलो करता आणि रिझल्ट हा त्या 30% मुलांमधूनच येतो। ज्यांच्याकडे कुठलंही वेळापत्रक नाही, जे कुठल्याही नवीन गोष्टी शिकत नाही, त्याला रिवाइज करत नाही, पेपर सोडवत नाही, त्यांचा रिझल्ट येत नाही। त्यामुळे सगळ्यात अगोदर हा प्रयत्न करा की तुम्ही त्या 30% मुलांमध्ये यायला पाहिजे। त्या 30% मुलं असे असतात मित्रांनो, सगळंच्या सगळं कुणाचा फॉलो होत नसतं, फॉलो क्वचित होतं। 6 तासाचा अभ्यास असेल एका दिवशी 5च तास होईल,
परंतु जरी तो 5 तासाचा अभ्यास होत असेल तरी तुम्ही त्या 30% मित्रांमध्ये जाता ज्यांच्यामध्ये 90% पोस्ट ह्या मिळणार असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। मी तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे, त्याच्या स्टेप्स काय आहे, कोणत्या गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आहे हे सांगितलेलं आहे। या पुढच्या व्हिडिओमध्ये माझा असा विचार आहे की तुम्हाला 2 महिन्याचं प्लॅनिंग द्यावं की 2 महिन्यांमध्ये कोणत्या दिवशी काय घ्यायला पाहिजे, कोणत्या दिवशी कसा अभ्यास करायला पाहिजे। तर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन यावा तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर मित्रांनो इथेच थांबूया। जय हिंद।